दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घ्या. एन्युमरेशन फॉर्म भरण्याचे खासदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन. कासेगाव येथे ग्रामस्थांशी संवाद. विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही. दक्षिण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे भेट देऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि विकास कामांबाबतची निवेदने स्वीकारून त्यावर सकारात्मक चर्चा केली. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी रस्ते, समाज मंदिर तसेच इतर मूलभूत सोयीसुविधांशी संबंधित प्रश्न मांडत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या केल्या. ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की गावांचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम असून कासेगावातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून ठोस उपाययोजना करण्यात येतील. गावाच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. यावेळी सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांचा एन्युमरेशन ज्ञाना फॉर्म भरून घेण्यासाठी सक्रियपणे सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की SIR प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराने एन्युमरेशन फॉर्म भरून तो संबंधित BLO यांच्याकडे विहित मुदतीत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणताही पात्र मतदार आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक गावात जनजागृती करून नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करावे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर जमादार, माजी सरपंच नेताजी पाटील, सरपंच यशपाल वाडकर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, मुबारक तांबोळी, गुड्डू गुंड, रविकिरण मेहता यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.